नमस्कार. आज आपण बदलापूर, महाराष्ट्रातील एक निसर्ग सौंदर्याने नटलेले शहर आणि त्याच्या आसपासच्या नयनरम्य पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत. ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीच्या काठावर वसलेले बदलापूर हे मुंबईपासून जवळ असलेले एक शांत आणि हिरवळीने बहरलेले ठिकाण आहे. पावसाळ्यात आणि वर्षभर पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक नैसर्गिक ठिकाणे येथे आहेत. चला तर बदलापूरच्या निसर्ग पर्यटनाच्या प्रवासाला सुरुवात करूया. बदलापूर हे निसर्गप्रेमींसाठी एक खजिना आहे. कोंडेश्वर धबधब्याची रौद्रता, बारवी धरण आणि चिखलोली धरणांचे शांत जलाशय आणि उल्हास नदीचे सौंदर्य यामुळे बदलापूरला भेट देणे म्हणजे निसर्गाच्या कुशीत रमण्यासारखे आहे. मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांजवळ असलेले हे ठिकाण वीकेंड ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे. आदिवासी जीवन यांचं अद्वितीय मिलन. कोल्हाटी पावसाळा, घनदाट झाडी, डोंगराच्या कुशीतून वाहणाऱ्या नद्या आणि त्या निसर्गाच्या काळजात वसलेलं म्हणजे कोंडेश्वर मंदिर. बदलापूरपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण जणू निसर्ग आणि अध्यात्म यांचे एक गूढ दालन आहे. कोंडेश्वर म्हणजे केवळ मंदिर नाही, हे एक अनुभव स्थान आहे. येथे फक्त डोळ्यांनी पाहायचं नसतं, येथे मनाने अनुभवायचं असतं. मंदिराचं प्राचीन अस्तित्व आणि समाधी स्थळ. कोंडेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. साध्या पण अतिशय पवित्र अशा वास्तुशैलीत बांधलेलं हे मंदिर इथल्या आदिवासी लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. मंदिराजवळ एक समाधीही आहे, जी महान तपस्वी कुंडेश्वर महाराज यांची आहे. दर महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात येथे श्रद्धेचा महासागर उसळतो. येथील नैसर्गिक वैभव. कोंडेश्वरच्या मागे असलेला धबधबा हा बदलापूर परिसरातील सर्वात नयनरम्य धबधब्यांपैकी एक आहे. पावसाळ्यात हा धबधबा जोराने वाहू लागतो आणि धुंद करणारा आवाज आजूबाजूच्या शांततेला संगीतात बदलतो. कोंडेश्वरच्या आसपास असलेली आदिवासी गावं एक वेगळंच जग दाखवतात. त्यांचं जीवन साधं असलं तरी निसर्गाशी जोडलेलं आहे. आजही ते झाडे, ओढे, जंगल आणि जमिनीच्या चक्राशी सुसंगत आयुष्य जगतात. आपल्याला वाटतं तसे ते मागासलेले नाहीत, तर ते नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहेत. कोंडेश्वरपर्यंतचा रस्ता हा एक सुखद ट्रेक आहे. निसर्गाच्या कुशीतून चालताना पक्ष्यांचं गाणं, हिरवीगार डोंगर, थेंबांची सळसळ आणि वाऱ्याचा स्पर्श हे सगळं तुमचं मन अलगद शांत करतं. हिवाळ्यात तर येथून दिसणारा सूर्यास्त एक चित्र वाटावं असं आहे. कोंडेश्वरमध्ये फक्त तुम्ही आणि निसर्ग असता. ना गर्दी ना कोलाहल, फक्त शांतता जी आतपर्यंत जाते. आजच्या धावपळीच्या काळात मनाला शांत ठेवणं अवघड झालं आहे, पण येथे पाण्याच्या थेंबात, वाऱ्याच्या झुळकीत तुम्हाला स्वतःची ओळख गवसते. कोंडेश्वर हे फक्त एक ठिकाण नाही, ती एक अनुभूती आहे, जिथं पावलोपावली निसर्ग बोलतो आणि देव शांततेत भेटतो. तुम्ही कुठेही जा, कितीही फिरा, पण जिथे मन गोंधळात असेल तिथे कोंडेश्वर एक उत्तर आहे. चला तर मग एक दिवस निसर्गासाठी, स्वतःसाठी आणि त्या शांततेसाठी कोंडेश्वर. बदलापूरपासून अंदाजे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेले हे अध्यात्म आणि नैसर्गिक ठिकाण. पर्यटक वेळ पावसाळा म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी. जवळचा ठिकाण धानगर वॉटरफॉल, वडोदर हायवे. मुळगावचे खंडोबा मंदिर हे बदलापूर शहराच्या जवळ बारवी धरण आणि निसर्गरम्य डोंगरांच्या मिठीत वसलेले एक प्राचीन, पवित्र आणि भाविकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेले देवस्थान आहे. बदलापूरपासून बारवी धरणाकडे जाताना उजवीकडे वसलेले हे ठिकाण वर्षातील 12 महिने भक्तांनी गजबजलेले असते. सुमारे 300 ते 400 वर्षांपूर्वी धनगर समाजातील एका गुराख्याला रात्री स्वप्नात मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा यांनी दर्शन दिले आणि आदेश दिला, माझे स्थान या डोंगराच्या पायथ्याशी उभार. दुसऱ्या दिवशी सकाळी गुराख्याला त्या ठिकाणी एक पिवळ्या भुकटीने माखलेला दगड सापडला. हाच दगड पुढे खंडोबाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आला. सुरुवातीला बांधकाम अत्यंत साधे होते, दगडी चौथरा आणि लाकडी छप्पर. पण भक्तांच्या श्रद्धा आणि देणग्यांमुळे पुढील शतकभरात मंदिराचा विस्तार झाला. स्थानिक सरदारांनी आणि श्रीमंत भक्तांनी देवस्थानासाठी जमिनी आणि धान्याचे इनाम दिले. पेशव्यांच्या काळातही मंदिर यात्रेचे मोठे केंद्र होते. खंडोबा हा महाराष्ट्रातील धनगर, माळी, वंजार, मराठा आणि इतर अनेक समाजांचा कुलदैवत मानला जातो. पुराणानुसार मणी आणि मल्ल या 2 राक्षसांचा संहार करण्यासाठी भगवान शिवाने मार्तंड भैरव अवतार घेतला.
हे युद्ध जेजुरी येथे झाले आणि मल्हारी म्हणजेच खंडोबा याने विजय मिळवला. नंतर खंडोबाने म्हाळसा म्हणजेच वंजार समाजातील कन्या आणि बाणाई म्हणजेच धनगर समाजातील कन्या यांच्याशी विवाह केला. बाणाईच्या कथेत धनगर समाजाचे डोंगराळ चाराईवर आधारित जीवन स्पष्ट दिसते आणि हाच निसर्ग व परंपरेचा संगम मुळगाव खंडोबा मंदिराच्या वातावरणात जाणवतो. मंदिराची वास्तुशैली साधी पण दिव्य आहे. दगडी भिंती, कमानीदार प्रवेशद्वार आणि गर्भगृहात नेहमीच हळदीच्या पिवळसर लेपाने उजळलेली मूर्ती. मूर्तीच्या डोळ्यात चंद्रकोरीसारखा तेज आहे आणि भक्त त्याला नमन करताना जय मल्हारी महादेवच्या गर्जनेने परिसर दुमदुमतो. मंदिराभोवती पक्की भिंत आहे तर यात्रेसाठी मोठा मंडप बांधलेला आहे. आज सतत घंटानाद, ढोल, ताशे आणि हलगीचा ताल चालू असतो. परिसराचा निसर्ग हा मंदिराच्या आध्यात्मिकतेचा अविभाज्य भाग आहे. डोंगरांच्या उतारावर शेतीचे हिरवे पट्टे, पायवाटांवर पसरलेले रानफुले आणि पावसाळ्यात झपाट्याने उगवणारे छोटे झरे या सगळ्यामुळे मंदिराकडे येणारा प्रवासच एक तीर्थयात्रा बनतो. पावसाळ्यात ढग डोंगरांच्या टोकांना स्पर्श करून जातात. धुके अंगावर घेत रस्त्यांनी चालताना पावसाच्या थेंबांची कुजबूज कानात ऐकू येते. लहान लहान धबधबे कड्यावरून ओघळताना त्यांचा गजर ऐकू येतो तर पाण्याचा मंद गंध हवेत पसरतो. सकाळी मंदिरात येताना पक्ष्यांचा किलबिलाट मन मोहून टाकतं. कोकिळेचा मधुर आवाज, बुलबुलचा सुरेल गाणारा स्वर, मैनांचा चिवचिवाट आणि झाडांच्या फांद्यांवर बसलेला मोराचा अनोखा पिसारा. पावसाळ्यात मोराचा आरावण्याचा आवाज मंदिराच्या घंटानादाशी एकरूप होतो. बारवी धरणाची जवळीक या परिसराचा मोठा आकर्षण बिंदू आहे. निळसर पाण्यावर तरंगणारे पांढरे ढग, किनाऱ्यावरील पाणथळीत खेळणारे किंगफिशर, पाणकावळे आणि हेलॉन्स हे सगळे निसर्गप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव आहे. चैत्र पौर्णिमा आणि मार्गशीर्ष महिन्यातील रविवारी येथे होणारी यात्रा तर भक्तांसाठी पर्वणी असते. पहाटेपासून गावोगावी ढोल ताशांचा गजर, बैलगाड्यांनी, पायी किंवा वाहनांनी येणारे भक्त, पिवळ्या भुकटीने माखलेले रस्ते, ओटी भरणाच्या रांगा, हलगी, ढोल, पोवाडे, गजर, भजन कीर्तन आणि प्रसादाचा सुगंध या सगळ्यामुळे वातावरण रंगते. यात्रेदरम्यान फक्त पूजाच नाही तर हा गावाचा सांस्कृतिक सोहळा असतो. स्थानिक शेतकरी, कारागीर, गवळी, व्यापारी, स्त्रिया, पुरुष आणि लहान मुले सगळेच यात सहभागी होतात. मुळगाव खंडोबा मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर गावाच्या इतिहासाचे, लोकपरंपरेचे आणि निसर्गाशी घट्ट जोडल्या गेलेल्या जीवनशैलीचे प्रतीक आहे. येथे पाऊल टाकताच भक्तिभावाने मन शांत होते, निसर्ग मनाला ताजेतवाने करतो आणि खंडोबाच्या दर्शनाने श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. पावसाळ्यात तर येथे येण्याचा अनुभव वेगळाच. धुके, पावसाच्या सरा, डोंगरांवरून ओघळणारे झरे आणि भक्तांच्या जय मल्हारी महादेवच्या घोषात मिसळणारा ढगांचा गडगडाट हा खरा अध्यात्म. चिखलोली डॅम बदलापूरच्या पश्चिमेला वसलेला चिक्षित घेतलेले एक शांत रमणीय ठिकाण आहे. शहराच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ सुटून निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची इच्छा असेल तर हे ठिकाण अगदी योग्य आहे. पावसाळ्यात तर येथे आले की मनावरचा सारा थकवा जणू धुवून जातो. हिरवीगार टेकड्या, झाडांची गर्दी, डोंगरांच्या कुशीतून वाहणारे पाण्याचे लहान मोठे झरे आणि डॅमच्या पाण्यात पडणाऱ्या पावसाच्या सरी हे दृश्य डोळ्यांत साठवून ठेवावेसे वाटते. चिखलोली डॅम हा मुख्यतः पाण्याचा साठा आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी बांधला गेला असला तरी कालांतराने तो पर्यटन आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षण ठरला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते डॅम बांधण्यापूर्वी हा परिसर केवळ शेतजमिनी आणि डोंगरांनी व्यापलेला होता. हळूहळू येथील पाणी व आसपासच्या हिरवाईमुळे हा परिसर बदलापूरचा निसर्गाचा कोपरा म्हणून प्रसिद्ध झाला. पावसाळा हा येथे येण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. डॅमच्या आजूबाजूला साल, जांभळ, ताम्हण, पिंपळ, वड यांसारखी झाडे दिसतात. थंड वाऱ्याच्या झुळका आणि पावसात गुंजणारे कावळे, पाणकावळे, चिमण्या, पोपट आणि क्वचितच दिसणारे पाणबदक या पक्ष्यांचे आवाज येथे आल्यावर मनात एक वेगळीच शांती निर्माण करतात. दूरवर बारवी धरण परिसरातील डोंगरांचा पट्टा नजरेस पडतो आणि त्या हिरव्या पट्ट्यातून पांढऱ्या रंगाचे धबधब्यांचे मोतीसारखे तुषार खाली कोसळताना दिसतात. पावसाळा सुरू झाला की डॅमचा परिसर जणू जिवंत होतो. पाण्याच्या पृष्ठभागावर उमटणाऱ्या पावसाच्या थेंबांची रांगोळी, पाण्यावर तरंगणारे लहानसे कमळपर्ण आणि अधूनमधून उड्या मारणारे मासे हे सगळे पाहून निसर्गाची कलाकुसर किती सूक्ष्म आणि सुंदर आहे हे जाणवते. डोंगराच्या कडेकडून येणारा धुक्याचा पडदा डॅमवर पसरतो आणि क्षणभरात दृश्य चित्रपटातील स्वर्गीय दृश्यासारखे भासते. चिखलोली डॅम हा बारवी धरणाच्या जलसंपत्तीच्या प्रणालीचा एक भाग आहे. बारवी धरणाच्या दिशेने नजर गेली
की तो भव्य जलाशय आणि त्याच्या आजूबाजूचा अरण्यपट्टा मन मोहून टाकतो. बारवी परिसरातील जंगलात अजूनही हरिण, कोल्हा, रानडुक्कर यांसारखे प्राणी असल्याच्या कहाण्या स्थानिक लोक सांगतात. त्यामुळे येथे निसर्ग जिवंत आहे आणि त्याचा श्वास प्रत्येक क्षणी जाणवतो. येथे येताना सकाळची वेळ निवडावी. त्यावेळी पाण्यावर सोनेरी किरणांची नक्षी पडलेली दिसते. थोडा वेळ डॅमच्या काठावर बसून वाऱ्याच्या झुळकींसोबत मन भिजवणे हा अनुभव शब्दांत मावू शकत नाही. शहरातील प्रदूषण, हॉर्नचे आवाज, गर्दी हे सगळं विसरून येथे आल्यावर माणूस जणू स्वतःच्या आतल्या शांततेशी पुन्हा भेट टाकतो. थोडक्यात चिखलोली डॅम अद्वितीय रत्न. बारवी धरण परिसराच्या सानिध्यात आदिवासी पाड्यांच्या कुशीत वसलेला हा धबधबा पावसाळ्यात जणू निसर्गाने उत्प्रोत भरलेला जलमहालच वाटतो. जून ते सप्टेंबर दरम्यान गडद हिरवाईच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या शुभ्र पाण्याचा पडणारा प्रचंड आवाज पक्ष्यांच्या गाण्यांसोबत एक सुरेल सिम्फनी निर्माण करतो. धनगर वॉटरफॉलकडे जाणारी वाटही स्वतःमध्येच एक साहस आहे. दुतर्फा उंच डोंगर, हिरवीशार झाडे, रानफुले आणि मध्येच ओढ्यांचे पाण्याचे गोड गुंजार. चालता चालता दूरवर बारवी धरणाचे पाणी झळाळताना दिसते आणि मधूनच पावसाचे हलके शिडकावे अंगावर येऊन प्रवास अधिक रोमांचक करतात. या परिसरात हवेतील ओलसर गंध, रानजुण्याचा वास आणि मातीचा ताजेपणा मनाला वेड लावतो. येथील पाणी थंडगार आणि स्वच्छ असून खाली छोट्या तलावासारखा डोह तयार होतो. धबधब्याच्या आसपास माकडे, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि कधीकधी मोराचं देखील दर्शन होऊ शकतो. सकाळच्या वेळी पाण्यावरून उडणारे धुक्याचे लहान ढग, पहाटेचा गुलाबी प्रकाश आणि डोंगरांच्या कपारीतून येणारा पक्ष्यांचा स्वर हे सर्व मिळून हा निसर्ग अनुभव परीकथेसारखा भासवतो. धनगर वॉटरफॉलचा परिसर आदिवासी संस्कृतीशी घट्ट जोडलेला आहे. आजूबाजूला धनगर समाजाचे पाडे आहेत, जिथे अजूनही पारंपरिक शेती, गुरं चारणे आणि रानभाज्यांचे स्वयंपाक चालू असतो. पावसाळ्यात येथे आले की पाड्यांवर लाकडी घरांच्या छपरावरून गळणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज आणि धबधब्याचा गर्जना दोन्ही मिळून जणू निसर्गाची दोन वेगवेगळी पण सुंदर वाद्य वाजत आहेत असे वाटते. हा धबधबा केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर तो एक शांत, ऊर्जा देणारा, आत्म्याला ताजेतवाने करणारा अनुभव आहे. शहराच्या गोंगाटातून बाहेर पडून फक्त पायवाटेने चालत या जलप्रपातापर्यंत पोहोचल्यावर जाणवते की खरी संपत्ती ही निसर्गाची साथ आहे. पायाखाली ओली माती, डोक्यावरून झाडांची पाचोळ्याची छत्री, चेहऱ्यावर पाण्याचे तुषार आणि कानावर नैसर्गिक संगीत हे सर्व मिळून धनगर वॉटरफॉलला एक अद्वितीय ओळख देतात. जर तुम्ही पावसाळ्यात बदलापूरला जात असाल तर धनगर वॉटरफॉल ही निसर्गाच्या कुशीतली अशी भेट आहे जी नक्की चुकवू नका. वनराईत आणि डोंगर दऱ्यांच्या सान्निध्यात वसलेला हा धबधबा पावसाळ्यात आपले खरे सौंदर्य खुलवतो. स्थानिक भाषेत त्याला शिंदीपाडा धबधबा असेही म्हटले जाते, कारण तो शिंदीपाडा गावाजवळ आहे. येथे पोहोचण्यासाठी छोटासा पण अतिशय रमणीय ट्रेक करावा लागतो. रस्त्यावरच्या ओल्या मातीचा सुगंध, पायाखाली वाहणारे ओढे आणि वरून डोकावणारे डोंगर यांच्या सहवासात प्रवास एक अनुभव बनतो. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच कुंडेरान धबधब्याची धार वाढत जाते. उंच कड्यावरून पांढऱ्या रेशमी वस्त्रासारखी पाण्याची धार खाली कोसळताना पाहणे म्हणजे जणू निसर्गाची आरती चालू आहे असे भासते. आजूबाजूचा निसर्ग पक्ष्यांच्या चिवचिवाट्याने जिवंत भासतो. कधी कोकिळेचा मधुर आवाज तर कधी पावसाळी बेडकांचे गूढ सूर ऐकू येतात. येथील हवा ओलसर आणि थंडगार असते. धबधबीच्या पाण्याचा हलका थेंब चेहऱ्यावर येऊन बसला की सगळा प्रवास सार्थकी लागल्यासारखा वाटतो. बारवी धरणाच्या परिसराच्या जवळ असल्याने येथे आलेल्या ढगांची वर्दळही जास्त असते. कधी पूर्ण परिसर धुक्यात हरवून जातो तर कधी सूर्यकिरण पाण्याच्या थेंबावर पडून रंगीबेरंगी इंद्रधनुष्य निर्माण करतात. हिरव्या शैवालाने झाकलेले दगड, वाहता पाण्याचा मधुर गडगडाट आणि रानफुलांचा मंद सुगंध हे सगळे मिळून कुंडेरान धबधब्याला एक नैसर्गिक स्वर्ग बनवतात. स्थानिकांच्या मते येथे पाणी केवळ निसर्ग दर्शनासाठीच नव्हे तर आत्मशांतीसाठीही लोकांना खेचून आणते. अनेक छायाचित्रकार, निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि कुटुंबे पावसाळ्यात येथे येऊन एक दिवस मनसोक्त घालवतात. लहान मुले पाण्यात खेळतात, मोठी मंडळी निसर्गाच्या सानिध्यात बसून गरम भजी आणि चहाचा आनंद घेतात. कुंडेरान धबधबा म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नाही, तर एक जिवंत अनुभव आहे जो तुम्हाला बदलापूरच्या निसर्गाशी आणखी जवळ आणतो. पावसाळ्यात जर तुम्हाला शहरी जीवनापासून दूर जाऊन डोंगर, पाऊस, पाण्याचा कलकलाट आणि मनाला भुरळ घालणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर कुंडेरान धबधबा हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं वाघभीळ हे एक अद्भुत आणि शांत पर्यटन स्थळ आहे.
जे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि पक्षी निरीक्षकांसाठी खास आकर्षण ठरते. वाघभिळपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला सावरोली गावातून जावं लागतं. सावरोली गाव हे पारंपरिक ग्रामीण जीवनशैली, शेतमळे, डोंगराच्या पायथ्याशी पसरलेली घरे आणि आदिवासी संस्कृतीने समृद्ध असे ठिकाण आहे. गावातून पुढे जाताना नजरेस लागणारी हिरवीगार शेते, झुळझुळणारे ओढे आणि डोंगर रांगांच्या छटा प्रवासाला अविस्मरणीय बनवतात. वाघभिळच्या परिसरात पावसाळ्यात पाणी भरभरून वाहते आणि धबधबे, लहान नाले, पाणथळ जागा जिवंत होतात. येथे उंच सखल डोंगरकडे, जंगलातील पायवाटा आणि स्थानिक वनस्पती जंतूंची समृद्ध जैवविविधता आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या सुमारास इथे गेल्यास थंड वारा, पाखरांचे किलबिलाट आणि ढगांच्या आडोशातून डोकावणारे सूर्यकिरण यामुळे हा निसर्गानुभव अधिकच मोहक होतो. वाघभिळ परिसर पावसाळ्यात हिरवाईने नटतो, तर हिवाळ्यात थंडगार हवामान आणि स्वच्छ आकाशाखालील डोंगर दृश्य मोहून टाकते. स्थानिक लोककथांनुसार या भागाचे नाव वाघभिळ असे पडले, कारण जुन्या काळी इथे वाघांच्या हालचाली आणि त्यांचे बिळे आढळायचे. आज जरी वाघ दिसत नसले तरी त्याचा ऐतिहासिक संदर्भ इथे येणाऱ्या पर्यटकांच्या उत्सुकतेला नवी दिशा देतो. सावरोली गावातून वाघभिळकडे जाणारी वाट हीच खऱ्या अर्थाने निसर्गप्रेमींसाठी स्वर्गीय पायवाट आहे. थोडीशी चढ उताराची, थोडीशी आव्हानात्मक, पण शेवटी मिळणारा निसर्गाचा नजराणा हा त्या प्रवासाचा सार्थ पुरस्कार असतो. बदलापूर परिसरातील निसर्ग वनोद्यानामध्ये उभारलेले निरीक्षण मनोरे, ज्यांना वॉच टॉवर असंही म्हणतात, हे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी जणू स्वर्गीय अनुभवाचे दारच उघडतात. या उंच मनोरांवर चढताना प्रत्येक पायरीवर तुम्हाला सभोवताली पसरलेल्या निसर्गाच्या अद्भुत रूपाचे दर्शन घडते. हिरवागार वनराई, दूरवर पसरलेले डोंगर, पावसाळ्यात फुललेले झरे आणि नाले, तर उन्हाळ्यात सुवर्ण रंगाने न्हालेली जमीन. पक्षी निरीक्षणासाठी हे मनोरे अतिशय उपयुक्त आहेत. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहायला मिळतात. कधी पाणथळ जागी बसलेले बगळे, कधी झाडांच्या फांद्यांवर गाणी गाणारे बुलबुल, तर कधी आकाशात भरारी घेणारे गरुड. पहाटे किंवा सायंकाळी इथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त हा खऱ्या अर्थाने डोळ्यांना आणि मनाला आनंद देणारा असतो. सूर्याच्या सोनसळी किरणात न्हालेलं जंगल आणि दूरवर दिसणारे पसरलेले टेकाडांचे रांगेचे दृश्य अविस्मरणीय ठरते. पावसाळ्यात तर या मनोऱ्यांवरून दिसणारे धबधबे, पसरलेलं धुके आणि पावसाच्या थेंबांचा शिडकावा ही एक रोमांचक अनुभूती असते. सुरक्षिततेसाठी मजबूत लोखंडी रेलिंग, आरामदायक पायऱ्या आणि वरती रुंद व्यासपीठ असलेले हे वॉच टॉवर दीर्घकाळ उभे राहून निसर्ग निरीक्षणासाठी योग्य रचना देतात. येथे बसून तुम्ही केवळ निसर्गाचाच नाही तर वन्यजीवांचा देखील अभ्यास करू शकता. कधी झुडपांत लपलेले ससे, कधी झाडांवर उड्या मारणारे माकड, तर कधी शांतपणे चराई करणारे हरिण. बदलापूर वनोद्यानातील हे निरीक्षण मनोरे शहराच्या गोंगाटापासून दूर शांततेच्या कुशीत घेऊन जाणारं ठिकाण आहे, जे मन, डोळे आणि कॅमेरा तिन्हींची मेजवानी भरवते. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी, स्वतःला शांततेत बुडवण्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीचं महत्त्व जाणून घेण्यासाठी या वॉच टॉवरपेक्षा सुंदर जागा क्वचितच सापडेल. बदलापूर पश्चिम शहरी भागापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर देवळोली हे गाव आहे. सुमारे 60 घरे असणारे हे गाव ऐतिहासिक प्राचीन शिल्पांनी नटलेले आहे. या ठिकाणी सगळ्यात आकर्षण असणारी वास्तू म्हणजे प्राचीन अशा काळ्या कातळातील चावीच्या आकारातील विहीर. ही विहीर 16व्या शतकात उभारलेली असावी असे येथील जुने जाणकार सांगतात. फक्त काळ्या कातळांचा वापर करून चावीच्या आकाराची ही विहीर बांधण्यात आली आहे. कातळावर कातळ रचून चुना किंवा इतर कशाचाही वापर न करता ही विहीर बांधण्यात आली आहे. विहिरीत उतरण्यासाठी कातळाच्या पायऱ्या देखील बांधण्यात आल्या आहेत. साधारण 70 ते 72 फूट खोली असलेल्या या विहिरीवर मध्यभागी गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. कडेच्या भिंतीवर हत्तींचे शिल्प कोरण्यात आले आहे. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही. अगदी दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली तरीही हे पाणी आटत नसल्याचे येथील गावकरी सांगतात. तसेच गावात नळ योजना येण्यापूर्वी याच विहिरीतील पाणी गावकरी वापरत होते. वातावरणात कितीही उष्णता असली तरी या विहिरीतील पाणी मात्र गारच असल्याचे गावकरी सांगतात. शिवकाळात कोकण व घाटमाथ्यावर जाण्यासाठी बदलापूर हे ठिकाण मध्यवर्ती होते. त्यावेळी घोडेस्वार घोडे बदलण्यासाठी या ठिकाणी येत होते व विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचे अशी महती आहे. त्याचवेळी ही विहीर बांधण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. देवळोली गावात अनेक अशी घरे आहेत जी स्वातंत्र्यापूर्वी बांधण्यात आली आहेत आणि आजही ही घरे आहेत. त्यांची दुरावस्था झाली आहे, मात्र त्यांचा जुना बाज आजही कमी झालेला नाही.
खरं पाहता देवळोलीसारख्या ग्रामीण भागाला इतिहासाचा जणू वारसाच लाभलेला आहे. इतिहासाची जिवंत साक्ष आहे. लोकमान्य परंपरेनुसार ही विहीर शेकडो वर्षांपूर्वी बांधली गेली असून स्थानिक राजे, पाटील किंवा श्रीमंत जमीनदारांनी लोकहितासाठी ती उभारली असे सांगितले जाते. पूर्वीच्या काळात विहीर केवळ पाणीपुरवठ्याचे साधन नव्हते, तर ती गावाच्या जीवनाचं केंद्रबिंदू होती. इथेच शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळत असे, यात्रेकरूंना तहान भागवण्यासाठी जागा मिळत असे, तसेच गावकरी दैनंदिन गाठी भेटी, पाण्याचे भांडे भरणे आणि एकमेकांच्या बातम्या घेण्यासाठीही येथे एकत्र येत असत. या विहिरीचे बांधकाम दगडी गोट्यांनी आणि चुन्याच्या गिलाव्यांनी अतिशय मजबूत केलेले आहे. तिच्या काठावर कोरीवकामाचे अवशेष, शिलालेख व पारंपरिक कमानी सदृश प्रवेशद्वार असल्याचे दिसते, जे त्या काळाच्या शिल्पकलेच्या सौंदर्याची आणि कारागिरीच्या अचूकतेची साक्ष देतात. पायऱ्यांनी खाली उतरून पाणी घेण्याची व्यवस्था केली असल्याने ती पायरीवजा विहीर किंवा बाव म्हणूनही ओळखली जाऊ शकते. काही ठिकाणी भिंतीवर उभ्या आडव्या खोबणी दिसतात, ज्यावर दिवे ठेवून रात्रो पाणी काढण्याची सोय केली जात असे. ऐतिहासिक दस्तऐवज आणि स्थानिक आख्यायिकांनुसार या विहिरीच्या परिसरात पूर्वी बाजार भरत असे, तसेच ती जवळच्या प्रवासी मार्गांवर असल्याने व्यापारी व यात्रेकरूंसाठी महत्त्वाची विश्रांतीची जागा होती. पावसाळ्यात विहिरीच्या सभोवतालचा परिसर हिरव्यागार वनराईने नटून जातो, तर उन्हाळ्यात तिचे थंडगोड पाणी गावाचा तहानलेल्या जीवांना जीवनदान देते. स्थानिक वयोवृद्ध सांगतात की अनेक वर्षांपूर्वी दुष्काळ पडला तरीही या विहिरीचे पाणी कधी आटले नाही, म्हणूनच तिला अक्षय जलस्रोत अशी ओळख मिळाली. आजही ही विहीर बदलापूरच्या वारशाचा अभिमान आहे. आधुनिक पाणीपुरवठ्याच्या सोयी असूनही गावकरी आणि पर्यटक या विहिरीला भेट देतात. तिच्या दगडी कड्यांना हात लावून जुन्या काळाची थंडगार स्पर्शानुभूती घेतात. ती केवळ एक पाण्याची जागा नसून इतिहासाचा आरसा आहे, जो आपल्याला सांगतो की पाणी ही फक्त गरज नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. बदलापूर बॅरेज उल्हास नदीवर वसलेले एक सुंदर आणि महत्त्वाचे जलस्रोत बांधकाम केवळ पाण्याचा साठा पुरवणारे ठिकाण नाही, तर निसर्ग संपन्न वातावरणाचा अनुभव देणारे आकर्षण स्थान आहे. बदलापूर शहराच्या उत्तरेला हिरव्या डोंगर रांगांच्या कुशीत आणि दाट वनराजीच्या सान्निध्यात वसलेले हे बॅरेज बारवी डॅमच्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उभारले गेले आहे. पावसाळ्यात बॅरेजवरून वाहणारे पाणी आणि पांढऱ्या फेसाळ लाटांचे नयनरम्य दृश्य पाहणाऱ्यांच्या मनाला भुरळ घालते. परिसरात पसरलेली हिरवाई, पाण्यात प्रतिबिंबित होणारी निळसर करड्या आकाशाची छटा, तसेच दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा या ठिकाणाला अप्रतिम शोभा आणतात. सकाळच्या वेळी थंड वाऱ्याच्या झुळुका आणि पाण्यावरून उठणारी हलकी धुक्याची चादर वातावरणाला एक स्वर्गीय स्पर्श देते. पर्यटक येथे शांतपणे बसून पक्ष्यांचे किलबिल ऐकू शकतात, तर काहीजण निसर्ग फोटोग्राफीसाठी किंवा व्हिडिओ शूटसाठी येथे आवर्जून येतात. बदलापूर बॅरेज स्थानिक पातळीवर पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, तसेच शहरवासियांसाठी पाण्याचा एक मुख्य स्रोत आहे. हे ठिकाण फक्त एक अभियांत्रिकी प्रकल्प नसून निसर्ग, जलसंपदा आणि मानवी जीवनातील नाते जपणारा एक सुंदर मिलाप आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य शिखरावर पोहोचते, तर हिवाळ्यात येथे मिळणारी शांतता मनाला प्रसन्न करते. म्हणूनच बदलापूर बॅरेज हे निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी शौकीनांसाठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे. हॅलो, वी आर एक्साइटेड टू शो यू आवर नेटिव्ह स्पीच केपेबिलिटीज. बदलापूर बॅरेज उल्हास नदीवर वसलेले एक सुंदर आणि महत्त्वाचे जलस्रोत बांधकाम केवळ पाण्याचा साठा पुरवणारे ठिकाण नाही, तर निसर्गसंपन्न वातावरणाचा अनुभव देणारे आकर्षण स्थान आहे. बदलापूर शहराच्या उत्तरेला हिरव्या डोंगर रांगांच्या कुशीत आणि दाट वनराजीच्या सान्निध्यात वसलेले हे बॅरेज बारवी डॅमच्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उभारले गेले आहे. पावसाळ्यात बॅरेजवरून वाहणारे पाणी आणि पांढऱ्या फेसाळ लाटांचे नयनरम्य दृश्य पाहणाऱ्यांच्या मनाला भुरळ घालते. परिसरात पसरलेली हिरवाई, पाण्यात प्रतिबिंबित होणारी निळसर करड्या आकाशाची छटा, तसेच दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा या ठिकाणाला अप्रतिम शोभा आणतात. सकाळच्या वेळी थंड वाऱ्याच्या झुळका आणि पाण्यावरून उठणारी हलकी धुक्याची चादर वातावरणाला एक स्वर्गीय स्पर्श देते. पर्यटक येथे शांतपणे बसून पक्ष्यांचे किलबिल ऐकू शकतात.
तर काही जण निसर्ग फोटोग्राफीसाठी किंवा व्हिडिओ शूटसाठी येथे आवर्जून येतात. बदलापूर बॅरेज स्थानिक पातळीवर पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, तसेच शहरवासियांसाठी पाण्याचा एक मुख्य स्रोत आहे. हे ठिकाण फक्त एक अभियांत्रिकी प्रकल्प नसून निसर्ग, जलसंपदा आणि मानवी जीवनातील नाते जपणारा एक सुंदर मिलाप आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य शिखरावर पोहोचते, तर हिवाळ्यात येथे मिळणारी शांतता मनाला प्रसन्न करते. म्हणूनच बदलापूर बॅरेज हे निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी शौकीनांसाठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे. चित वसलेला बारवी धरण हा केवळ जलसाठ्याचा स्रोत नसून निसर्ग, इतिहास आणि मानवाच्या परिश्रमाचे एक अद्वितीय संगम आहे. अंदाजे 1970च्या दशकात मुंबई महानगर क्षेत्राला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेले हे धरण उल्हास नदीच्या उपनदीवर उभारले गेले आहे. आजही हे ठिकाण मुंबई, ठाणे आणि आसपासच्या अनेक शहरांसाठी जीवनदायी जलस्रोत ठरते. धरणाची जलसाठवण क्षमता प्रचंड आहे आणि पावसाळ्यात पाण्याचा निळसर हिरवा साठा आसपासच्या घनदाट जंगलांचे, उंच सखल डोंगरांचे आणि धुक्याने वेढलेल्या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलवतो. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बारवी जंगल पसरलेले आहे, जी जैवविविधतेने समृद्ध असून येथे अनेक प्रकारचे वन्य प्राणी, पक्षी आणि औषधी वनस्पती आढळतात. पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात सतत वाहणारे ओढे, निसर्गातील हिरवाईचा सुगंध, पाण्यावर पडणाऱ्या सरींचा मधुर नाद आणि पाणथळ जमिनीवरील पायवाटा हे सारेच एक अविस्मरणीय अनुभव देतात. धरणाच्या परिसरातील हवेतील थंडावा, सतत हलणारा वारा आणि निसर्गाची शांतता मनाला विलक्षण समाधान देतात. स्थानिकांच्या मते बारवी धरण परिसरात काही ठिकाणी प्राचीन पायवाटा आणि जुन्या काळातील दगडी बांधकामांचे अवशेषही दिसतात, ज्यातून या भागाचा ऐतिहासिक वारसा स्पष्ट जाणवतो. बारवीला भेट देण्यासाठी बदलापूरहून सहज रस्ता उपलब्ध आहे आणि सायकलिंग, मोटरसायकल राईड किंवा चालत जाणे प्रत्येक मार्ग प्रवासाला वेगळा आनंद देतो. निसर्गप्रेमी, छायाचित्रकार, ट्रेकर्स आणि शांततेचा शोध घेणाऱ्यांसाठी बारवी डॅम हा एक स्वर्गीय ठिकाण आहे. येथे सूर्यास्ताच्या वेळी पाण्यावर पडणारी सोनसळी किरणे, आकाशातील रंगांची उधळण आणि दूरवरून येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजात दिवसाचा शेवट हे सर्व क्षण मनात कायमचे कोरले जातात. त्यामुळे बारवी धरण हे केवळ पाण्याचा साठा नाही, तर निसर्ग, संस्कृती आणि माणसाच्या कष्टांची एक सुंदर कहाणी आहे. बदलापूर मोहोपाळा येथे निसर्गाच्या कुशीत डोंगरांच्या सावलीत वसलेले वाघजाई देवीचे मंदिर हे श्रद्धा, निसर्ग आणि परंपरेचे अनोखे संगमस्थान आहे. स्थानिक लोकांच्या मते ही देवी जंगलातील रक्षणकर्ती असून तिच्या आशीर्वादामुळे गावात सुखशांती आणि भरभराट नांदते. मंदिर बदलापूरच्या पश्चिमेकडील डोंगराळ पट्ट्यात आहे आणि येथे पोहोचण्यासाठी अरुंद पण रम्य असा डोंगर रस्ता चढावा लागतो. प्रवासादरम्यान वाऱ्याच्या सरी, पक्ष्यांचे किलबिलाट आणि ओढ्यांच्या मंद झुळझुळाटामुळे हा अनुभव आणखीनच आनंददायी होतो. वाघजाई देवीची मूर्ती साधी पण अत्यंत प्रभावी आहे. काळ्या दगडात कोरलेली ती जंगलातील आदिमूर्जा आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे मोठा जत्रोत्सव भरतो, जिथे आसपासच्या गावांतील लोक भाविक भावनेने पायी यात्रा करत देवीच्या दर्शनासाठी येतात. या यात्रेत पारंपरिक खेळ, लोकनृत्य, ढोल तासे आणि भजनांचा माहोल असतो, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून जाते. मंदिराभोवतालचा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे, ज्यात पावसाळ्यात नद्या व ओढे उगम पावतात. गिरनार पॉइंट येथून सकाळच्या वेळी धुक्याच्या पडद्याआडून दिसणारे बदलापूर शहराचे व मंदिराचे दृश्य म्हणजे एक वेगळेच सौंदर्य. येथे येणारे पर्यटक फक्त धार्मिक अनुभवासाठीच नाही, तर निसर्गाच्या जवळ राहण्यासाठी, स्वच्छ हवा घेण्यासाठी आणि शहराच्या गोंगाटापासून दूर जाण्यासाठीही येतात. इतिहासकारांच्या मते वाघजाई देवीची पूजा शेकडो वर्षांपासून होत आहे. या परिसरातील आदिवासी समाज देवीला जंगलाची रक्षक मानतो आणि विशेष प्रसंगी बलिदान, नारळ, फुले अर्पण करतो. असेही मानले जाते की जंगलातील वाघांपासून गावाचे रक्षण व्हावे म्हणून देवीला वाघजाई हे नाव दिले गेले. आज वाघजाई देवीचे मंदिर बदलापूरच्या पर्यटन आणि आध्यात्मिक नकाशावर एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे, जिथे भक्तिभाव, इतिहास आणि निसर्ग एकत्र येऊन एक अद्वितीय अनुभव देतात. सृष्टेश्वर शिवमंदिर, चिखलोली, बदलापूर. बदलापूर जिल्हा ठाणे परिसरातील चिखलोली गावात निसर्गाच्या सानिध्यात वसलेले सृष्टेश्वर शिवमंदिर हे एक प्राचीन व पौराणिक महत्त्व असलेले देवस्थान आहे. गावाच्या काठावर हिरवाईने वेढलेल्या परिसरात आणि पवित्र जलाशयाच्या जवळ हे मंदिर स्थित असल्यामुळे येथे पावले टाकताच एक अद्भुत शांतता अनुभवास येते. कथेनुसार हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी व भक्तांनी बांधले असून इथे स्वयंभू शिवलिंग असल्याची मान्यता आहे. मंदिराचे बांधकाम पारंपरिक दगडी शैलीत झालेले असून मंडप व गर्भगृह सुबक कोरीव कामांनी सजलेले आहे. मंदिराचा कळस शिवपिंडीसारखा असून गर्भगृहात बसलेले शिवलिंग नेहमी जलाभिषेकाने ओथंबलेले दिसते.
मंदिराच्या आवारात नंदीची सुंदर मूर्ती असून ती भक्तांना गर्भगृहातील महादेवाचे दर्शन घेण्यापूर्वी प्रणाम करण्याची प्रेरणा देते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे विशेष पूजा, रुद्राभिषेक, कीर्तन व भजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात. या काळात परिसरात मेळा